चला मंथन आपण गोलंदाजीला सुरुवात करा. फलंदाज सागर वंगा स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर मिस्टर धीरज तरे आलाय. चला टायमर तुमचा ऑन असेल आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मंथन जोशी. पहिल्या चेंडू पाहू शकाल हायक फॅक्टर आणि त्याच्यामुळे मात्र पंचांनी अपील फेटाळले, परंतु सुरुवात चांगल्या प्रमाणे केली मंथन जोशीनं. या स्पर्धेतील पहिली विकेटसाठी मिडन ओव्हर मंथन जोशीने हाताळली होती आणि तोच गोलंदाज आपल्याला या ठिकाणी या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त सुरुवात पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक उद्घाटनीय सामना तो आपण पाहिला आई गावदेवी बाबगाव संघाच्या विरोधात, तो त्याने मात्र कारनामा केला आणि आज सोनाली पाटा संघाच्या विरोधात पाहू शकाल या ठिकाणी चांगला चेंडून सुरुवात करतोय ओव्हर द विकेट ना. हो पुन्हा एक चांगला चेंडू डॉट बॉलने मात्र चेंडूची सांगता आपण पाहतोय. चांगला चेंडू आणि पाहू शकाल डॉट बॉलने मात्र या ठिकाणी सांगता आपल्याला पाहायला मिळाली. आणि एक पारितोषिक आलेलं आहे आमने बस संघाच्या गोलंदाजांसाठी. कुठल्याही गोलंदाजाने जर एका षटकामध्ये 3 विकेट्स प्राप्त केले तर मात्र भरत जोशी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्या गोलंदाजाला दिले जाणार आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल या ठिकाणी एक देखणा चौकार आलाय लॉंग ऑनच्या पलीकडे जाणारा हा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न मिडॉनला क्षेत्ररक्षक होता आणि त्याला मात्र बीट केलंय. आणि तदनंतर पहा चेंडूची गती मात्र जास्त वेगाने पाहायला मिळाली आणि पहिला चौकार धीरज तरेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. हो फुलटॉस टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक राकेश पाटील चेंडू खाली चाललाय म्हणजे चूक होणार नाहीये. जबरदस्त झेल आणि फलंदाज फेल मिस्टर धीरज तरे. वेलकम वेलकम फडके मामा या आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि फडके नाव जेव्हा जेव्हा मुखत येते त्यावेळी पंढरी शेठ फडके हा मात्र बहुचर्चित नाव आपण पाहतोय बैलगाडा क्षेत्रातील, परंतु हे आमचे फडके मामा आहेत. पहिली विकेटची खुराक मंथन जोशीला मात्र या सामन्यामध्ये मिळाली आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो पाहू शकाल या ठिकाणी पुन्हा खेचून मारण्याचा प्रयत्न, हो डायरेक्ट हिट तिथे मात्र करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि कुठेतरी स्टँडवरती निशाणा साध्य झाला नाही. चांगला प्रयत्न प्रशांत चोरगेच्या वतीने आपण पाहिला. रिक्स उचलली आणि तसे जर पाहिलं तर रिक्स मध्ये बरकत मिळत असते. आपण नेहमीच हे वाक्य ऐकत असतो वाचत असतो, परंतु या ठिकाणी सिंगल धाव घेण्यापासून मात्र फलंदाजाला रोखू शकला नाही प्रशांत. न्यू बॅटर मयूर तरी आलाय वन डाऊनला. पहिल्या चेंडू त्याने मात्र फेस केला, त्याच्या बॅटमधून सिंगल धाव निघाली आणि एकूण संघाची धावसंख्या पाहू शकाल 6 धावा धाफालक्यावरती. चांगला क्रॅकिंग ड्राईव्ह मिड ऑफला कुठला क्षेत्ररक्षक नाही याचा अर्थ लॉंग ऑफकडे तुम्ही फिल्डर तैनात केलाय राकेश पाटीलच्या रूपानं. राकेश पाटील एक जबरदस्त फायटर खेळाडू आहे. फलंदाजी असेल गोलंदाजी असेल किंवा आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाचा मात्र ज्याच्या विषय येत असतो तेव्हा तेव्हा मात्र हा खेळाडू बहुचर्चित नेहमीच राहत असतो. आणि हे कमेंट्स पहा या ठिकाणी मिस्टर मयूर चौधरी यांच्याकडून बेस्ट ऑफ लक आलेला आहे बालगोपाल सोनालेपाडा संघासाठी. सध्या ते युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहू शकाल एक गडी बाद एकूण धाव फलक्यावरती 8 धावा लागल्या गेल्या. चांगली सुरुवात मंथन जोशीने मात्र या सामन्यामध्ये सुद्धा मात्र आपल्या संघाला मिळवून दिली. इकॉनॉमिकल स्पेल आणि एक चांगली विकेट सुद्धा मात्र त्याच्या नावावरती राहिली. आणि त्या मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज शुभम जोशी. चला टॅलेंटेड गोलंदाज आहे शुभमचा विचार केला तर. आणि इथे मात्र पाहू शकाल
बागपूरला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, कुमार वेगाने चेंडूवरती झेपावतो, हो दुहेरीचा प्रयत्न, परंतु फेकी चुकीच्या एंडला पाहायला मिळाली आणि त्याच्यामुळे मात्र दोन्ही फलंदाज सुखरूपाने मात्र आपापल्या घरामध्ये प्रवेश करतायत. जबरदस्त मात्र त्या कॉलिंग पाहिले आपण, कॉलिंग असणं फार गरजेचं आहे. जर तुमची कॉलिंग परफेक्ट असेल तर तुम्ही अशा रीतीने धाबा फलून पूर्ण करू शकता आणि ते कार्य सध्या आपण पाहतोय. एका बाजूला सागर आणि दुसऱ्या बाजूला मयूर, दोघांची बॉडी लँग्वेज जर पाहिली, आय थिंक शरीर रचना जर पाहिली तर सेम टू सेम आपण पाहतोय. परंतु सागर वनगाला मात्र या ठिकाणी चांगला खेळ साकारावा लागेल. थोडंसं चेंडूला फ्लाईट दिलं, रिबाचा फटका बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. ओ आतमध्ये येणारा चेंडू, इन स्विंगर, स्विंग अँड मिस. चांगली कामगिरी योगेश इलेव्हन आमने बस संघाची सध्या आपण पाहतोय. कुठल्याही फलंदाजाला मात्र या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निर्माण करून देत नाही, परंतु इथे चूक केली आणि तदनंतर पुन्हा राकेश पाटील डीप मध्ये पाहायला मिळतोय. वाडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये होता आणि पाहू शकाल जवळपास काऊ कॉर्नर परत त्यांनी प्रवास तिथे मात्र कापला आणि शेवटच्या क्षणाला दोन्ही आपली जी हातांची ओंजळ आहे ती बाहेर काढली आणि चेंडूला मात्र कैद केलाय झेलबच्या स्वरूपात फलंदाज मयूर. तरी आता मात्र या ठिकाणी बादून चालत दगाडच्या दिशेनं. फटका चांगला होता, परंतु कुठेतरी ताकदीचा थोडासा कमी वापर केला आणि हा झेल पहा अगदी स्वतःला स्टेज केलं आणि पाहू शकाल तदनंतर चांगल्या प्रमाणे नियंत्रण दाखवलं आणि चांगल्या प्रमाणे चेंडू त्यांनी कॅरी केलाय. नेबाट साहिल तरे हा रिटर आहे, नेहमीच आपल्या संघासाठी मोठे फटके तो खेळण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते मात्र पहिल्या चेंडूवरती शुभमनं त्याला मात्र बीट केलाय. आज शुभमनं सुद्धा मात्र शुभ सुरुवात केली, कारण पहिल्या चेंडूवरती 2 धाबा आणि त्यानंतर 3 चेंडूमध्ये एकही धाव त्यांनी खर्च केली नाही. संघाची धावसंख्या पाहिली तर स्थिर आहे 10 धाबा धाफलक्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाजी करण्याचा निर्णय जो स्वीकारला होता संघनायकाने तो आतापर्यंत आपण योग्य म्हणू शकतोय. हो पुन्हा लेन बॉल होता आणि पाहू शकाल त्या ठिकाणी पडल्यानंतर थोडासा एक्झॅक्टली बॉडीला ब्रश झालाय. पंचाचा लेग बायचा इशारा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात आपण जर पाहिली तर एक्झॅक्टली एक चौकार आपण पाहिला फलंदाज धीरज तरेच्या बॅटमधून. तदनंतर कुठल्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी मोठा फटका खेळता आला नाहीये. धीरज 4 धावसंख्येवरती बाद झाला. तर मयूरनं सुद्धा मात्र आक्रमणाला सुरुवात केली, तो सुद्धा 3 धावचं योगदान दिल्यानंतर माघारी परतला आणि आता सागर आणि साहिल ची जोडी सध्या आपण केली पट्टीवरती पाहतोय. हो पाहू शकाल त्या ठिकाणी क्रॉस ब्रेड फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क परफेक्टली नाहीये आणि ते मात्र पाहू शकाल बेस्ट ऑफ लक मिस्टर दिनेश तरे यांच्याकडून आलेले आहेत. बालगोपाल सोनालेपाडा संघाला म्हणजे असं वाटतं की आज सोनारपाडा गावातील सर्व ते त्याचे चाहते आहेत, ते मात्र युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ संपन्न आणि पाहू शकाल फक्त 11 धावा 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि त्या 11 धावा जोडण्याकरिता तब्बल 2 विकेट्स मात्र या ठिकाणी गमावले. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राकेश पाटील. धाबांचा वेग मात्र या ठिकाणी वाढवावा लागेल आणि तो प्रयत्न इथून साहिल आणि सागर बनगा करेल का. चला आपण खेळायला सुरुवात करा, कारण ही वेळ आता वॉर्मअप करण्याची नाही. जरूर मात्र कुठेतरी राकेश पाटील बॉडी गरम करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सध्या आता वातावरण गरम झालंय असं म्हणावं लागेल. उर्दू विकेट मारा करतोय व पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवला राकेश पाटीलला आणि चेंडू चाललाय मिड विकेटच्या पलीकडे अगदी कल्याण हायवेच्या दिशेनं. 7 धावांसाठी सिक्सर. फटक्यांची आवश्यकता आहे आणि याच फटक्यांसाठी साहिलला आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओळखतो आणि तो फटका मात्र त्याच्या बॅटमधून निघाला. जबरदस्त जसा चेंडू मात्र बॅटच्या माध्यमातून मात्र निघाला लिहिल्या त्याच्यावरती 6 धाबा या कोरल्या होत्या आणि जरूर पावशिकाला
अगदी आमचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे त्या कक्षामध्ये चेंडू जाऊन मात्र एक्झॅक्टली लँडिंग झालाय. सिक्सरच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या आता मात्र थोडीफार का होईना वेग पकडतोय, कारण 17 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळाला. वारंवार तुम्ही हा रिप्ले पाहू शकाल. वेगवेगळ्या अँगलनं दाखवण्याचा प्रयत्न करतायत ग्रामीण टेनिस क्रिकेट. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. या सामन्यातील संघ तो जिंकेल तो मात्र आई गावदेवी नानकर संघाच्या विरोधात क्वार्टर फायनलची लढत खेळणार आहे. मग आमने बस संघ आहे की बालगोपाल सोनवालेपाडा संघ असेल. चला, आपण सुरुवातीला सांगितलं की पहा, चेंडू कुठल्या क्षणाला खराब झाला, फुटला गेला किंवा हरवला गेला तर तुम्हाला पुढील जो खेळ आहे तो नवीन चेंडूवरती सुरू ठेवायचा आहे. आणि विनंती असेल की आपण आता खेळायला सुरुवात करा. आणि आमचे धीरज सांगते की चेंडू कुठे लँडिंग झाला आणि कुठे अडकलाय. चला खेळायला सुरुवात करूया आपण. सर चला, पण जास्त वेळ घेऊ नका. चला, मॅच बॉल आलेला आहे. ऑन साईडला 3 बाउंड्री रायडर्स तुम्ही पाहू शकाल. लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. ओहो, स्विंग अँड डिलिव्हरी आपण पाहतोय. पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने निघून गेला. डॉट बॉलची मात्र आपण सांगता पाहत आहोत. आणि ज्ञानेश्वर पावशी यांच्याकडे सुद्धा मात्र पाहू शकाल. या ठिकाणी योगेश 11 आमणे बस संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद ज्ञानेश्वर पावशी, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा चेंडू खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. षटकारानंतर मात्र चोख प्रत्युत्तर देत असताना राकेश पाटील. मी म्हटलं होतं की फायटर खेळाडू आहे, नेहमीच अलर्ट असतो मैदानाच्या आतमध्ये. आणि पाहू शकाल त्याच्यानंतर सिक्सर धरून त्याच्या विरोधात आला. ती लेंथ चेंडू होता आणि त्याच्यावरती सिक्सर साहिल तरीच्या बॅटमधून पाहिला. आणि त्याच्यानंतर लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू मात्र ठिकाणी हाताळतोय. हो, पुन्हा पाहू शकाल खेचून मारण्याचा प्रयत्न बॅटची काढा जरूर होती. पुन्हा चेंडू चालला विकेट किपरच्या दिशेनं. सलगचा तिसरा डॉट बॉल. जबरदस्त वापसी ती राकेशची आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आणि ती पाहू शकाल 17 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रत्येक या 4 षटकाचा सामना आहे. आणि ज्याप्रमाणे सध्या आपण खेळ सुरू झालेला आहे आणि हा खेळ पाहिला तर कुठेतरी या सामन्यावरती योगेश 11 आमने बस संघाची आपल्याला थोडी का होईना मजबूत पकड पाहायला मिळते. चांगला क्रिकेट या आजच्या दिवसामध्ये या संघाच्या वतीने आपण पाहिलंय. खराब चेंडू फुल टॉस आणि पाहू शकाल गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. खूप मोठी चेस असेल दोघांसाठी. आणि शेवटच्या क्षणाला सागरचं कमालीचं क्षेत्ररक्षण. आपल्या टीमसाठी किमान 2 धावा तिथे वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये. आणि आता मात्र पाहू शकाल पुन्हा लखन पाटील यांचं इथे शुभ आगमन होतोय. त्याचं करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहा, एका हाताने चेंडूला मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे कलेक्ट केलं. आणि या 2 धाब्याच्या अनुषंगाने 19 धाबा धाव फलक्यावरती लागल्या गेल्या. परंतु भीमरसाठी सर यास DRS ची मागणी केलेली आहे बॅटिंग करणाऱ्या संघानं. तिसरे पंच जरूर कंट्रोल मध्ये आहेत. एक DRS आहे तर त्याचा आपण वापर केला पाहिजे, परंतु योग्य वेळी वापर झाला तर तुम्ही तो पुन्हा घेऊ शकता. परंतु जर हा रिव्ह तुमचा अनसक्सेसफुल झाला तर तुमचा रिव्ह लॉस्ट असेल याची आपण नोंद घ्या. आणि टीव्ही पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत आलेला आहे. इट इज भीमर, नो बॉल. रिव्ह सक्सेसफुल 2+1 एकूण 3 धाबा. आणि आता आम्हाला अज्जूकडे सांगतील की धाव फलक्यावरती धाबा लागल्या गेल्या 20. यस, फ्रीड बॉल. सामना करेल साहिल आणि त्याच्यावरती मोठा फटका जरूर आलाय. आणि चेंडू चालला मिड विकेटला. झेल जरूर पकडला परंतु फलंदाज असेल नाबाद. दुहेरीचा प्रयत्न होतो आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउट राहणार का? 2 धाबा कंप्लीट. तिहेरीचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 3 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. अशा मोमेंटला धावा कशा येतात ते महत्वाचं नाही, परंतु इथून बालगोपाल सोरेपाडा संघ जरूर मात्र या ठिकाणी अपेक्षित करत असेल की धाबा किंमत कमी या ठिकाणी 35-40चा जर आपण जर लक्ष ते उभारला तर मात्र आपण प्रतिस्पर्धी संघाच्या अगेन्स्ट फाईट देऊ शकतो. त्यांच्या अगेन्स्ट मात्र चांगला खेळ करू शकतो. आणि तो प्रयत्न इथून साहिल तरी करतो आणि सागर वनगा त्याला चांगली साथ देतोय. 23 धाबा धाफलक्यावरती.
राकेश पुन्हा एकदा मार्गस्थ होते. फुलटॉस उडवला हवेत केलाय मिडविकेला क्षेत्रशेख चेंडू खाली चालला आणि कुठल्या प्रमाणात चूक होत नाहीये. चांगला झेल पकडला आणि टाळ्यांचा गजर होतोय. असं वाटतं की आज आमने गावातील सुद्धा मात्र भरपूर समर्थक आपल्याला या मैदानाच्या अगदी अवतीभोवती पाहायला मिळत आहेत. कारण नेहमीच योगेश शिलवण आमने बस संघासाठी सपोर्ट चांगला राहिलाय. आणि पाहू शकले या ठिकाणी 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा फलक्यावरती पाहायला मिळतात 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा सागर वनगाचा आपण खेळ पाहिला तर पुन्हा नेहमीप्रमाणे सबसेल फेल ठरलाय. म्हणजे असं वाटतं की हा जो सीझन आहे 2025चा तो मात्र कुठेतरी सागरसाठी हवा तसा मात्र राहिला नाहीये. कुठेतरी या नवीन वर्षाची सुरुवात आणि त्याच वर्षाच्या सुरुवातीमध्ये आय थिंक सागर चांगला खेळ आपल्या संघासाठी करू शकतोय. परंतु इथे नो मॅटर मोनिश तरे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी नवीन गोलंदाज आता मात्र रेडी होतोय अविनाश केने. अरविंद आहे. यस, टायमिंग प्रॉपर नाहीये. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली चाललाय आणि कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. अजून एक झेल आणि समाप्त झाले त्या ठिकाणी साहिल तरेचा खेळ. सुरुवातीला आपण पाहिलं की असं वाटलं की गोलंदाज अरविंद स्वतः चेंडू खाली जाईल, परंतु अविनाशने मात्र त्या ठिकाणी कॉल दिला की हा झेल माझा आहे आणि तो झेल त्याने मात्र पकडून दाखवला. कॅचिंग चांगल्या प्रमाणे पाहिले आपण आजच्या दिवसामध्ये योगेश इलेव्हन आमने बस संघाच्या वतीनं. सागर असेल, राकेश असेल, अविनाश जेवढे झेल उडाले तेवढे झेल मात्र या सर्वांनी टिपले. कारण झेल फार महत्वपूर्ण असतात. एखाद्या संघाला जर एखाद्या स्पर्धेमध्ये पराभूत करायचा असेल तर हा जो डिपार्टमेंट आहे तो मात्र फार इम्पॉर्टंट असतो, फिल्डिंग डिपार्टमेंट. आणि तिथे मात्र चांगला खेळ साकारलाय. डिबॅटर धीरज आलाय आणि सोनू आलाय. शेवटचे 5 बॉल आतमध्ये येणारा चेंडू ऑनसाईडला टर्न गेला. स्क्वेअरलेकडे क्षेत्ररक्षक तैनात. मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि जरूर मात्र दुहेरीचा प्रयत्न तिथे केला जाणार. बॅकअपसाठी सागर पुन्हा आलाय, परंतु तिहेरीचा प्रयत्न पुन्हा केला त्या ठिकाणी. हो चुका होत आहेत. कारण ही दुसऱ्यांदा तिहेरी धाव आपल्याला या ठिकाणी पलून पूर्ण करताना मात्र हे फलंदाज पाहायला मिळाले. आणि हे पाहू शकला या ठिकाणी म्हणतात ना की बुडत्याला काठीचा आधार, थेंबे थेंबे तलेसाचे असं आपण नेहमीच म्हणतो. आणि त्याच अनुषंगाने आता मात्र सिंगल डबल तिहेरीने मात्र धावफलक पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न हे फलंदाज करतायत. आणि आता मात्र 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. एका दुसरा मोठा फटका जरी इथे आला तर मात्र एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जरूर हा संघ पोहोचू शकेल. परंतु बॅटची आतली कडा इनर एज पुन्हा मिस्टेक घडली गेली. शॉर्ट फाईन लेगकडे पुन्हा दुरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. नाराज आहेत त्यांचे पाठीराखे. कारण आतापर्यंत आपण जर विचार केला तर 4 ते 5 ज्या धावा आहेत त्या एक्स्ट्राच्या स्वरूपात आहेत की मिसफिल्डच्या जोरावरती इथे मात्र योगेश इलेव्हन आमने बस संघाने खर्च केल्या. आणि ज्यावेळी तुम्ही धावांचा पाठलाग करणार त्यावेळी मात्र या धावा तुम्हाला आठवण देत राहणार की आपण कुठेच चुकलो. आणि त्या धावांचा आता मात्र पाठलाग करत असताना मात्र किती आपल्याला स्ट्रगल करावं लागेल. कारण क्रिकेटचा खेळ आहे, कोणती धावसंख्या छोटी नसते मित्रांनो आणि कुठलीही धावसंख्या मोठी नसते. आणि हे दृश्य पहा, ओम साई आमने लोणार क्रिकेट असोच्या अंतर्गत रंगणारी स्पर्धा सध्या आपण पाहतोय. यॉर्करचा प्रयत्न खोदून काढण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु फलंदाज त्याकडे बाद झालाय. त्रिफला उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि अखेर कुमारच्या खात्यामध्ये ही सफलता. परफेक्ट यॉर्कर आणि त्याला मात्र सन्मान देऊ शकला नाही. उजवी एसटी मात्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त केली. आणि अशाप्रमाणे पाहू शकेल 5वा धक्का लागत असताना टीम सोनालेपाडा संघाला नो मॅटर विकी आलाय. शेवटचे बॉल 2 चेंडू शिल्लक आहेत. याच फलंदाजाने आजच्या दिवसामध्ये गोल्डन चौकार मारून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला पहिल्या सामन्यामध्ये. 2 बॉल शिल्लक हो केलाय. फटका चांगला पाहायला मिळतोय आणि चेंडू सरळ चाललाय. कैलासवाशी काथोड विठू
मेहर प्रेक्षक स्टँड समोर 4 धाबांसाठी चौकार. लास्ट गो. पाहू शकाल पहिल्या इनिंग मध्ये काय घडलंय. बॅटिंग समोर पाहू शकाल या ठिकाणी. आणि तुम्ही ह्या बॉलिंग कार्ड्स पाहू शकाल. मंथन जोशीने पहिल्याच पहिला हाताळला. 7 धावा खर्च केल्या होत्या. एक विकेट त्याच्या नावावरती राहिली. शुभमनं दुसरा षटक हाताला. त्यांनी पाहू शकाल चांगली गोलंदाजी केली. फक्त धावा खर्च केल्या होत्या त्या ठिकाणी. 2-1 विकेट त्याच्या नावावरती राहिला. त्याच्यानंतर पाहू शकाल आपण राकेश पाटीलचं षटक पाहिलं. 12 धावा त्याने खर्च केल्या. एक गडी त्याच्या नावावरती राहिला. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये अरविंद गिरीने एकूण धावा खर्च केल्या 9 आणि 2 विकेट्स त्याच्या नावावरती राहिले. अशा रीतीने पाहिलं तर 33 धाबा पहिल्या इनिंगमध्ये मात्र इथे जोडल्या गेल्या. आणि त्या 34 धाबाचं आता मात्र संरक्षण मात्र या ठिकाणी केलं जाणार का. आणि हे दृश्य पहा मित्रांनो. आमचा हा मुख्य प्रवेशद्वार छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव देवरुंग पाडा. आणि हे दृश्य पहा. विहंगम दृश्य जणू काय आपण हेलिकॉप्टरमधून या स्पर्धेचा आनंद घेतोय. जय मल्हार कॉलनी तुम्ही पाहू शकाल. अगदी कल्याण पडगेला जोडणारा हा रस्ता. आणि अगदी त्याच्याच बाजूला पाहू शकाल हा ऐतिहासिक क्रीडानगरी. आजूबाजूला पाहू शकाल मोठमोठे टावर्स, वेअर हाऊस. त्याच्यात पाहू शकाल अगदी पाठीमागे पाहिले तर कामवारी नदी तुम्ही पाहू शकाल. आणि नदीच्या पलीकडे कल्याण सिटी असा हा लोकेशन आहे या क्रीडांगणाचा. आणि ह्या क्रीडांगणाचा जर आपण विचार केला तर मात्र कल्याण, पडगा आणि भिवंडी या तिन्ही शहराच्या मध्ये बसणारं हे क्रीडांगण. आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की या मैदानावरती खेळण्यासाठी संधी मिळावी. आणि आनंदाची बातमी LPL सीझन 3 जी स्पर्धा आपण पाहणार आहोत ती याच मैदानावरती होणार आहे. एक गोड बातमी ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन मधील जे खेळाडू खेळत आहेत त्यांच्यासाठी. आणि इथे मात्र पहा मोर्या मिसल फेमस अगदी आमच्या मैदानाच्या अगदी पलीकडे तुम्हाला मोर्या मिसल पाहायला मिळू शकेल. चला डावाला सुरुवात होते. 34 धाबांचं लक्ष आता कशा रीतीने पूर्ण होईल ते ऐकवण्यासाठी आता समीर ठाकरे जॉईन होत आहेत कॉम्बॉक्स मध्ये. परंतु सिक्सर हॅट्रिक किंवा 4 हॅट्रिक जर या ठिकाणी आमने बस संघाच्या कुठल्याही फलंदाजाने जोडली तर त्या खेळाडूसाठी भरत जोशी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. क्या बात आहे. पारितोषिक आता भरपूर मोठ्या प्रमाणात लागणार आहेत यातील मात्र शंका नाही. कारण आता पहिला दिवस यशस्वीरित्या आपण पाहतोय की संपन्नतेच्या मार्गावरती आहे. यानंतर क्वार्टर फायनलचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. चालू सामन्यातील विजेता संघ आणि गावदेवी नांदकर या दोन टीम मध्ये शेवटचा सामना असेल. परंतु 34 धावांचं लक्ष. मयूर तरे, ओमकार वझे हे बॉलिंग अटॅक या फलंदाजांची परीक्षा घेणार का. ओव्हर द विकेट. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. पहिल्या चेंडूवरती सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजांनी चांगली भरीव कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये 8 धावा मंथननं खर्च केल्या. तदनंतर शुभमनं जबरदस्त गोलंदाजी केली. 3 धावा खर्च करत असताना एक विकेट मिळाला. त्यानंतर पाठोपाठ राकेशनं देखील
विकेट घेतल्या, एक षटकार जरूर आला त्याच्या ओव्हरमध्ये. आणि शेवटला कुमार. चारही गोलंदाजांची कामगिरी आपल्याला बघायला मिळाली आणि लेंथ बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बाउन्स घेत असताना बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल. चर्चा तीच करत होतो की सोनाली पाडा या टीमकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि हे बॉलिंग अटॅक 34 धावांवर देखील परीक्षा घेऊ शकतात. ड्राईव्ह केलाय, क्रॅकिंग स्ट्रोक, पॉवर प्लेचा योग्य वापर, एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार येतोय चौकार. हा मोठा शिकारी असणार आहे आणि याची शिकार करावी लागणार आहे लवकरात लवकर सोनाली पाडाच्या गोलंदाजांना. क्लीन बॉल. शिकार केली वाघाची. मयूर तरेनं त्रिफला उद्ध्वस्त करत असताना राकेशला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. विकेटचं पतन. माफी नाही, क्रिकेटमध्ये माफी नाही. एक एक चुका त्या तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्या भरपूर मोठ्या वाटत असतात आणि त्याचा पश्चाताप कधी होतो ज्या वेळेला तुम्ही सामना पराभूत होता. चौकारानंतर त्या ठिकाणी विकेट मिळाली. मयूर तरे कच्च्या गुरुचा चेला नाही. ह्या क्रीडांगणावर विशेषतः त्यानं आजवर चांगली कामगिरी केलेली आहे. त्याच्यामुळे आता त्याच्या समोर फलंदाजांसाठी देखील खडतर आव्हान. धावसंख्या धावफलकावरती 5 असताना पॉवर प्लेमध्ये प्रत्येक ओव्हर मागे 8 ते 9 धावा जोडायच्यात. पॉवर प्लेचं षटक त्यातलं त्यात भरपूर महत्वाचं बनत असतं आणि ते चौकार तर जरूर आला परंतु त्यानंतर त्या फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम मयूरने केलेलं आहे. मॅच चांगलीच बघायला मिळेल. पहिल्या डावामध्ये जसं गोलंदाजांनी काम केलंय तसं या डावामध्ये बाळगोपाल सोनालीपाड्याचे गोलंदाज काम करू शकतात आणि मागच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिला तर सकाळी एक सामना खेळले होते योगेश लेवानामने बीचे बॅटर अगदी सुस्तावलेले असतील असं आपल्याला वाटत होतं सुरुवातीला परंतु गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण करत असताना काय चुणूक त्यांनी दाखवली आणि सांगितले की या मॅच मध्ये आम्ही त्याच ताकदीने उतरलोय जी ताकद आम्ही पहिल्या मॅच मध्ये आणली होती. आप ट्रॅकर ऑन साईडला पुलचा फटका. देवेन प्रशांतच्या सोबतीनं आता देवेन आल्या. राकेशला खरं तर या मॅच मध्ये बढती मिळाली ॲज अ ओपनर फलंदाजी करण्यासाठी परंतु जास्त मोठं योगदान तो देऊ शकला नाही. एका धावेने स्कोर 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 34 टू विन. 34 धावांचे लक्ष्य. बाळगोपाल सोनालीपाडानं ह्या क्रीडांगणावर चांगला खेळ मागच्या वर्षामध्ये केला होता. एक स्पर्धाही जिंकली होती याच क्रीडांगणावरती म्हणून त्याही टीमला कमी लेखून चालणार नाही आणि समोर नावापुढे बी आहे परंतु बी नावाचा एक वेगळा रुतबा वेगळा दर्जा या महाराष्ट्र ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे. रिवर्स उलटा पुलटा प्रशांत आहे आणि प्रशांत याच फटक्यांसाठी ओळखला जातो. त्याला शांत तुम्ही कसं ठेवाल त्याच्या बॅटमधून येतोय चौकार. कॅमेरामॅन सध्या आपण बघतोय की मैदानाच्या आजूबाजूला काय घडतायत गोष्टी त्या दाखवण्याचा प्रयत्न सध्या करतोय आणि एक क्षणक चित्र कुठेतरी डोळ्यांना एक वेगळा आनंद देतात कारण विवस काय बघतात की बॉलर येतोय बॅटर एखादा फटका मारतोय फिल्डर धावतोय आणि ज्या वेळेला वेगवेगळे चित्र डोळ्यांसमोर येतात त्यावेळेला एक एक वेगळा रस बनत असतो आणि युट्यूबवर तो माणूस जोडला राहतो स्क्रीनवर आणि या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या दिवशी ग्रामीण टेनिस क्रिकेटवरून एक तर रील व्हायरल झाली होती. एक प्रेक्षक अक्षरशः जांभळी देत होता ते सुद्धा क्षणक चित्र टिपले होते. चला वेळ तुमची सुरू आहे लक्षात ठेवा.
पहिल्या षटकाचा खेळ देखील संपन्न झाला आणि 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मागच्या सामन्याचा हिरो ओमकार वझे बॉलिंग मार्कवर. ओमकारचा बॉल डाऊन द लेग स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक्स्ट्रा धावा आणि अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने स्कोर आता पुढे जाताना 11 वर. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली मिळाली आहे. 2 चौकार आपल्याला बघायला मिळाले, परंतु आता या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील, एखाद दुसरी विकेट प्राप्त करावी लागेल, तेव्हा या सामन्यामध्ये पलटवार होऊ शकतो. तो म्हणजे बाळगोपाल सोनालेपाडा संघाचा. आणि फलंदाज आता प्रशांत आणि देवेनला माहिती आहे की इथून पार्टनरशिप अत्यंत महत्वाची आहे. ती भागीदारी आता या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळेल का? ओव्हर द विकेट ओमकार यावेळेला काय फटका, पिकअप सफल झालाय आणि अगदी त्या बॉलकडे न पाहता नो लुकचा अंदाज होता फटक्या मागे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. 2 धावा ते पूर्ण करतोय. संध्याकाळचं सत्र म्हटलं तर या क्रीडांगणावर मी सकाळी देखील उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर स्पर्धा कोणाची असो, सामना कोणाचाही असो, संध्याकाळचं सत्र आपण या क्रीडांगणावर फार मोठ्या संख्येने उपस्थित प्रेक्षकांना पाहतो. याचं कारण काय? भिवंडी, पडघा, कल्याण जोडणारा रस्ता आणि त्या रस्ता लगतच एक क्रीडांगण आहे. काही माणसं कामावर जातात, कामावरून घरी जातात आणि क्रिकेटचा मनमुराद आनंद पूर्ण दिवसभर जो माणूस थकलेला असतो, ताण असतो, तणाव असतो, तो कुठेतरी या खेळाला पाहून मुक्त करण्याचा प्रयत्न करतोय. रिव्हर्स स्वीप कॉपी बुक स्टाईल ना प्रशांतच्या बॅट मधून पहिला आला. आता देवेंद्र त्याच अंदाजानं ठोकलाय रिव्हर्सचा चौकार. अराइव नाउ डेफिनेटली डीजे अजय. चांगलं संगीत सध्या तरी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय, चांगली क्वालिटी. सतरा धावा धावफलकावरती 17. ओमकारच्या विरुद्ध इम्प्रूव्हाइज क्रिकेट देवेंच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. फुल टॉस ड्राईव्ह केला ऑन साइडला. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय बॉलवर आणि तेथे मिळेल फक्त एकच धाव. एकेका धावेचं महत्व भरपूर आहे. आज बाळगोपाल सोनालेपाडा एका गोल्डन बाउंड्रीनं पहिला सामना जिंकला. त्याच्यानंतर गावदेवी नांदकर संघ गोल्डन सिक्सर अक्षय कोळीच्या बॅटमधून आला. जयसावराई एलकुंदेच्या विरुद्ध त्यांनी तो सामना जिंकला. म्हणजे आज चुरशीच्या लढती झाल्यात. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅचेस जाताना आपण बघितलेल्यात. म्हणून आजचा दिवस नक्कीच मी म्हणेल मेहर 11 बापगावचा एक यशस्वी दिवस या स्पर्धेतील आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा ओमकार वझे राईट आर्म ओव्हर द विकेट. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. बॉल हवेत होता. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. रनआउटची संधी असेल. अपील आणि आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. वेगानं 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, परंतु आता रनआउटचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे. बघूया आता टीव्ही अंपायर आपल्यापर्यंत तो निर्णय देतील. बॅटर पोहोचलाय की आउट आहे त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. बॅटर आउट. धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालाय. दुर्दैवीरित्या प्रशांतला आता या ठिकाणी मैदान सोडावं लागणार आहे. हा फार मोठा धक्का योगेश 11 आमने बी संघाला. चांगला खेळ सुरू होता. दोघांमध्ये चांगली भागीदारी सुरू होती, परंतु या ठिकाणी एक घातकी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी या धावबादनं प्रशांत तर आउट झाला, परंतु त्याच्या आउट होण्याने संघाला फार मोठं नुकसान देखील होणार आहे. वेल सेट होता. एक चौकारी त्याच्या बॅटमधून आला होता आणि महत्वाचं म्हणजे तो अशा परिस्थितीमध्ये चांगला खेळतो आणि दुसरी धाव इथे घेणं कितपत योग्य होती असंही आता प्रश्न निर्माण झाला असेल. त्याचं मैदानावर टिकून राहणं गरजेचं होतं. नवीन बॅटर आता सागर आलाय. सागरनं सकाळी चांगला डाव साकारला, जबाबदारीनं खेळला. ज्यावेळेला सुरुवातीला दोन्ही विकेट लवकर गेल्यानंतर हा सागर मैदानावर टिकून राहिला आणि योगेश 11 आमने बी संघाला विजयानं आगाज करून देण्यामध्ये महत्वाचा वाटा, सिंहाचा वाटा या सागरनं उचलला. तो सागर आता मैदानामध्ये एंटर झाला, परंतु पुन्हा ती जबाबदारी त्याला घ्यावी लागेल, कारण संघ आता पुन्हा अडचणीमध्ये सापडला आणि
समोर ओमकार वजे आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान गोलंदाज ओमकार वजेनं मागचं वर्ष पूर्ण गाजवलंय. या वर्षामध्ये बऱ्याचशा स्पर्धा त्यानं मिस केल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा अपील त्या ठिकाणी करण्यात आली आहे. पुन्हा टीव्ही अंपायरची मदत. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, सातत्याने ताल आणि जो सूर हवाय फलंदाजांमध्ये तो दिसत नाहीये. चांगला बॉन्ड दिसत नाही आणि त्याच्याचमुळे आता सारख्यांदा आपण पाहिलं तर धावबादचा प्रयत्न होतोय. इथे चुकी झाली आहे का बॅटरची ते आता बघावं लागेल. या अगोदर तर फलंदाज धावबाद झाला प्रशांत, आणि आता थोडासा या ठिकाणी अंपायर काळजीपूर्वक पाहतायत. सागर आहे डेंजर एंडला. हार्टबीट त्याची वाढली असेल. मोनू ज्या प्रकारे कॉन्फिडन्स दिसतोय, परंतु आता शेवटी निर्णय अंपायर देणार आहेत. सर्व काही चेक केलं जाईल. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये त्या ठिकाणी चेक केलं जाते. ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीवरून टी-शर्ट नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचा आपण पाहतोय. आणि नॉट आउट, नाबाद, म्हणजेच 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावांनी आता स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आहेत त्या 20 धावा धावफलकावरती 20 रन्स. आता अजूनही 14 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील. बॉल शिल्लक असेल तर इथून 12, माफ करा 13 चेंडू बाकी आहेत. 13 चेंडू आणि 14ची गरज. पुन्हा एकदा ओमकार फुल टॉस वळवतोय ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट. आउटफील्ड मध्ये बॉल वेगाने सरसावतो. एकदा मिळाली आहे सेकंडचा कॉल. पुन्हा एकदा डेंजर एंडला सागर धावत होता. पुन्हा 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपलाईनं दोघेही धावले आणि काय वेग धारण केला विकेटच्या मध्ये धावत असताना दोन्ही फलंदाजांनी. या 2 धावांनी स्कोर पुढे गेले. धावफलकावरती धावा. दोन षटकांचा केस संपन्न झाला, परंतु आता स्कोर कार्ड अगदी या ठिकाणी रिव्हेरीफाय होतो ऑनलाईन आणि त्याच्यानंतर स्कोर बुक वर. चला फिल्डिंग लावून घ्या, आम्ही तुमच्यापर्यंत इक्वेशन पोहोचवतोय. 23 धावा धावफलकावर देत, म्हणजे आता 12 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. लेस दॅन रन बॉल. चेंडूंपेक्षा आता धावा कमी आहेत, म्हणजेच काय तर फलंदाजांवरचा आता दबाव कमी झालेला आहे. क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्याची तयारी आता तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला. योगेश 11 नामने बी. गावदेवी नांदकरचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. चालू सामन्यातील विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळेल. दरम्यान आमचे स्पॉन्सर निखिल पाटील ज्यांनी आम्हाला एनर्जी ड्रिंक सामनावीरासाठी स्पॉन्सर केलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन, आपलं मनपूर्वक स्वागत. चला स्पीड अप करा. 12 बॉल आणि 11ची गरज. स्ट्रायकिंग एंडला बॅटर देवेन आणि त्याच्या सोबतीला आता तुम्ही सागरला पाहताय. सागरनं चांगली साथ दिली. प्रत्येकी बॉल मिडल करताना दिसलाय. इथून आता प्रशांत आउट झाला, त्या अगोदर राकेशची विकेट गेली आणि तदनंतर आता या दोघांवरती जबाबदारी वाढली. त्या जबाबदारीने खेळतायत. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि बॉल थर्ड मॅनला. सरसीमा पार चौकार. लकी रन्स फॉर द टीम. योगेश 11 नामने बी. चौकार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. बॅटची कडा घेत असताना बॉल सरळ थर्डमॅनला निघून गेला आणि या 4 धावांनी विजयाचा आता अंतर जरूर या ठिकाणी थोडं कमी करण्यात आले आणि हळूहळू आता क्वार्टर फायनलच्या दिशेने निघाला तो योगेश 11 नामने बी संघ. राईट आर्म ऑफ द विकेट. पुन्हा एकदा पंच केला थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. ओमकार त्या ठिकाणी उपस्थित फक्त मिळेल 1 धाव. आता माहिती आहे देवेनला एका धावेने आपण विजय मिळू शकतो आणि त्याच्यामुळे आता तो जास्त रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. थोडंसं आता
बचावात्मक खेळतोय आणि एकेका धावेनं विजय मिळवण्याचा प्रयत्न करतोय. एका धावेने स्कोर पुढे गेले धावफलकावरती 28 धावा 28 रन्स. सोडून दिल्या बॉल. पंच आपल्याकडे वळत आहेत. खूप जास्त बाहेर बॉल होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. बाळगोपाल सोनाळेपाड्याच्या फलंदाजाने आज निराश केलं पुन्हा एकदा. सलामीवीरांनी पुन्हा आज निराश केलं. सागर आणि धीरज पूर्णपणे फ्लॉप शो या स्पर्धेमध्ये त्यांचा राहिला. त्यानंतर विकी थोडंसं लेट ऑर्डरमध्ये आलाच. त्याच्या क्रमात बदल केला. यावेळेला लॉफ्टेड इट हवेमध्ये बॉल आणि कॅच ड्रॉप. मयूरकडनं आता चुकी झाली आहे. चुका होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता परंतु एका धावेने स्कोर पुढे आता जात असताना धावफलकावरती 30 धावा 4 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 9 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. गावदेवी नांदकर आणि चालू सामन्यातील विजेता संघ पहिला क्वार्टर फायनलचा सामना सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी पुन्हा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. पुन्हा रनआउटची संधी होती. या मॅच मध्ये आता थोडंसं दबाव दिसून आलाय क्षेत्ररक्षकांवरती देखील. कॅचेस सुटत आहेत. धावबाद 2 वेळा मिस झाला आणि त्याच्याचमुळे आता संघ अडचणीमध्ये गेला. एका धावेने स्कोर पुढे 31 वर जाऊन पोहोचलाय. टार्गेट तेवढं मोठं नव्हतं आणि आता आपण बघतोय की त्या टार्गेटला स्पर्श करण्याची तयारी. हवे त्या बॉल पॉइंटला सहज झेल पकडलाय. सोपा झेल होता पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकरिता. सागरला आता परतावा लागेल. विकेटचं पतन. आता 7 बॉल शिल्लक आहेत. धावा करायच्या त्या 3 धावा. इथे देखील आणखी डॉट येणं गरजेचं. एखादी विकेट मिळणं गरजेचे. म्हणजेच काय तर सामना शेवटच्या ओव्हरमध्ये जाणार आणि लास्ट ओव्हरमध्ये थोड्याशा आशा जिवंत राहणार. कारण आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे कमी धावफलकावरती जरूर ज्यावेळेला आवश्यक असतात जिंकण्यासाठी त्यावेळेला बॅटर अधिक सावधानता बाळगण्याचा प्रयत्न करतात आणि ती कधी कधी सावधानता अंगाशी येत असते. शेवटचे 6 बॉल आणि 3 धावा. इथून आपल्याला दृश्य पाहायला मिळेल की याच बॉलवर सामना फिनिश होईल. बावेश आलाय नवीन बॅटर 5व्या क्रमांकावर. बावेश इंजर्ड आहे परंतु तरी देखील मागच्या 1 ते 2 स्पर्धांपासून खेळताना दिसलाय. धावताना त्याला त्रास होतोय. बॉल मागे निघून चाललाय. सीमारेषेच्या दिशेने अडवला. 2 धावा त्याच दरम्यान मिळाल्यात आणि या 2 धावांनी स्कोर आर लेवल. फक्त एका धावेची गरज. 6 बॉल आणि एका धावेची आवश्यकता योगेश 11 आमने बी संघाला. गोलंदाज विश्वासकडे चेंडू सोपवण्यात आलेला. अशोक तरी मला वाटतं या संघामध्ये आहेत परंतु विश्वासकडे बॉल सोपवलाय. ओके एक धाव तो वाचवणार का. पहिला बॉल फुल टॉस आणि इथे धाव पूर्ण झाली आणि याच बरोबर ही विजयी धाव आणि हा सामना जिंकलाय. चला लगेचच योगेश 11 आमने बी कॅप्टन आपण त्वरित यायचंय. टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. चला तर क्वार्टर फायनलचा सामना तुम्हाला बघायला मिळेल जो 3 षटकांचा असणार आहे. दोन्ही कॅप्टन आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि या टॉस करण्यासाठी मी निखिल पाटील आपले सामनावीरासाठी ज्यांनी एनर्जी ड्रिंक स्पॉन्सर केलेले आहे.
मेहर 11 बापगाव असा कॉल होता आणि टॉस जिंकलेला आहे तो गावदेवी नांदकरनं. फिल्डिंग करणार. शुभेच्छा. चला लगेचच सामना सुरू करायचा.